Practice set 1.2 8th standard. Question number first. Compare the following numbers. नंबर्स दिले आपल्याला ते कंपेअर करायचे आहे. कोणता ग्रेटर दॅन आहे, कोणता लेस दॅन आहे, कोणते इक्वल टू आहेत. पहिलं दिलेलं आहे -7 -2. आता याच्यामध्ये सोल्युशन. इफ A and B are positive numbers, such that A less than B, then A greater than -B. आपल्याला जर पॉझिटिव्ह नंबर दिलेले असतील तर आता तुम्हाला मी लाईन दाखवते. ही लाईनमध्ये आपले राईट हँडचे नंबर मोठे असतात, लेफ्ट हँडचे नंबर लहान असतात. जर आपल्याला 3 आणि 2 दिलेला असतं तर ते 3 मोठा आहे 2 पेक्षा. पण जर आपल्याला -1 आणि -2 दिलेला आहे तर -1 हा मोठा आहे, 2 लहान आहे. म्हणून इथं सिन्स आपल्याला जर 7 आणि 2 दिलेलं असं कंपेअर करायला तर 7 मोठा आला असता, 2 लेस दॅन आला असता. बट देअरफॉर -2 ग्रेटर दॅन -7. आता क्वेश्चन नंबर सेकंड. 0 आणि -9/5. परत आपण लाईन बघू. या लाईनमध्ये लेफ्ट हँड साईडकडे जाताना नंबरची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. मग 0 आहे, 0 हा मोठा येईल -1 पेक्षा. पण -9/5 आहे, हा पण 0 पेक्षा लहान येईल. इकडे चिन्ह तो, म्हणून 0 हा मोठा येईल. ऑन नंबर लाईन. मग कन्क्लुजन लिहून घ्यायचं. ऑन नंबर लाईन -9/5 is to the left of the 0. Left of the 0. -9/5 हा 0च्या लेफ्टला येईल, म्हणून 0 आणि -9/5 मध्ये 0 हा ग्रेटर दॅन येईल. थर्ड नंबरचा क्वेश्चन बघू आता. थर्ड नंबरचा क्वेश्चन दिला तुम्हाला बुकमध्ये. 8/7 0. आता 8/7 आणि 0 आहे, तर आपल्याला माहिती आहे ऑन अ नंबर लाईन झिरो is to left of 8/7. नंबर लाईनवर लेफ्ट साईडला जाताना यांची व्हॅल्यू कमी असते, पॉझिटिव्ह नंबरची व्हॅल्यू जास्ती असते. म्हणून 0 पेक्षा हा नंबर आपला राईट हँड साईडला येईल, म्हणून तो ग्रेटर दॅन येईल. देअरफॉर कन्क्लुजन 8/7 आणि 0 मध्ये 8/7 आपला ग्रेटर दॅन येईल. आता इक्वेशन नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4. -5/4 आणि 1/4. इथं आपल्याला परत माहिती आहे निगेटिव्ह नंबर हा लेफ्ट हँड साईडला राहतो, म्हणून तो लहान येईल. मग खाली लिहून घ्यायचं. वी नो दॅट negative number is always less than
is always less than positive number. निगेटिव्ह नंबर हा पॉझिटिव्ह नंबरच्या लेफ्ट साईडला राहता. लाईनवर आपल्या निगेटिव्ह नंबर्स आहे पॉझिटिव्ह नंबरच्या लेफ्ट साईडला राहता. लेफ्ट साईडचे सगळे नंबर्स हे पॉझिटिव्ह नंबरपेक्षा लहान असतात. म्हणून देअरफॉर -5/4 आणि 1/4 मध्ये 1/4 हा ग्रेटर दॅन येईल. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला 5 नंबरचं एक्झाम्पल आहे. 40/29 आणि 141/29. आपल्याला इथं बेस समान दिलेला आहे. मग न्यूमेरेटरमध्ये जी संख्या मोठी राहील ती मोठी येईल. मग कन्क्लुजन लिहून घ्यायचं. हेअर द डिनोमिनेटर of the given numbers are same since डिनोमिनेटर सेम आहे. मग आपण डायरेक्ट त्यांचं कंपॅरिझन करू शकतो. 40 पेक्षा 141 हा ग्रेटर इन, म्हणून देअरफॉर 40/29 आणि 141/29 याच्यात 141/29 हा ग्रेटर दॅन येईल. 6 नंबरचं एक्झाम्पल -17/20 आणि -13/20. वरच्या एक्झाम्पल सारखंच येथे डिनोमिनेटर सेम आहे. हेअर द डिनोमिनेटर of the given number are same. पण इथं दोघी संख्या ह्या निगेटिव्ह आहेत. मग निगेटिव्ह 70 हा निगेटिव्ह 13 पेक्षा लहान येईल. -13 हा मोठा येईल. म्हणून देअरफॉर -17/2 आणि -13/20. -17/20 मध्ये आपला 17/20 हा लेस दॅन येईल. ग्रेटर दॅन 13/20 येईल. पुढचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेऊ. आता व्हिडिओ जास्ती मोठा होऊन जाईल सगळे एक्झाम्पल केले तर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.